नाशिक जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय श्री संजयजी राठोड साहेब यांच्याकडून आज नाशिक रोड येथील वनिता विकास मंडळ शाळा व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनानिमित्त गौरव करण्यात आला। नाशिक जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक साहेब माननीय श्री संजयजी राठोड साहेब यांनी पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षकी पेशातील काही शिक्षकांचा आपल्या हस्ते गुणगौरव केला। या प्रसंगी त्यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणापासून केलेल्या खडतर प्रवासाची जाणीव त्यांनी मुलांना करून दिली। आपल्या मनोगतात राठोड साहेबांनी सांगितले की त्यांचे शिक्षण एका छोट्याशा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले। कठीण प्रसंगातून शिक्षण घेऊन आज विभागीय शिक्षण उपसंचालक पदापर्यंतचा प्रवास त्यांनी कसा पार केला याचे स्वानुभव त्यांनी मुलांना सांगितले। शिक्षक हा आपल्या कार्यातून श्रेष्ठ ठरत असतो। समाजाचे भावी नागरिक घडवण्याचे काम हा शिक्षकच करत असतो। गुरुशिवाय आयुष्यात काहीही नाही असे साहेबांनी सांगितले। या प्रसंगी एका विद्यार्थ्याने स्वतः संजयजी राठोड साहेबांचे काढलेले चित्र साहेबांना भेट म्हणून त्याने साहेबांना दिले। या कार्यक्रमाप्रसंगी वनिता विकास मंडळ शाळेच्या सेक्रेटरी सुनीती देशपांडे मॅडम, अध्यक्ष डॉक्टर अश्विनी दारपोरकर मॅडम, सहकार्य कविता देशपांडे मॅडम, मुख्याध्यापक अनिल नागरे सर तसेच पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी देखील उपस्थित होते। आणि मला राग येणे हे माझ्या ज्ञानानुसार माझं बरोबर होतं आणि आता मी घाईने जातोय माझ्या मजबुरीनुसार माझे आताही बरोबर आहे। त्यामुळं ही सगळी व्यवस्था आहे। आता माझे बायोडाटा मागत होते, माझी ओळख त्यांनी सांगितली की मला जिथं जाईल तिथं विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि विचार सांगायचं आहे की गुरुशिवाय काही नाही। शिक्षक ही समाजातली सगळ्यात मोठी पदवी आहे असं 2 राष्ट्रपतींनी सांगितलं, एक सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी। स्टार न्यूज साठी मनोज औचिते, नाशिक।